नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जाहिरात सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, UPSC यांच्याकडून ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC यांच्याकडून ही जाहिरात पब्लिश केलेली आहे. आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत यासाठी पात्रता काय काय लागणार आहे, कोणकोणते विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत आणि वॅकन्सी यासाठी किती असणार आहेत, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, इथे बघू शकता वॅकन्सी नंबर दिला आहे. या वॅकन्सीमध्ये 20 वॅकन्सी फॉर द ड्रग इन्स्पेक्टर मेडिकल डिव्हाइस इन CDSCO सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. तर 20 ड्रग इन्स्पेक्टरच्या जागा यामध्ये असणार आहे. इथे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन दिलं आहे. अनरिझर्व कॅटेगरीसाठी 7, EWS कॅटेगरीसाठी 3, OBC साठी 5, SC साठी 3, ST साठी 2 आणि PWD साठी 2 अशा टोटल 20 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पात्रता काय लागणार आहे ते आता बघूया. कोणकोणते विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत. त्याआधी इथे त्यांनी सर्व रिझर्वेशन रिगार्डिंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे. ती तुम्ही सविस्तर या PDF मध्ये बघू शकता. त्याचबरोबर यासाठी पगार किती दिला जाणार आहे तुम्हाला पगार इथे बघू शकता. लेवल 8चा 7 CPC नुसार तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे. एज लिमिट किती लागणार आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी आणि EWS कॅटेगरीसाठी 30 वर्ष, त्याचबरोबर OBC साठी 33 वर्ष, त्यानंतर SC कॅटेगरीसाठी आणि ST कॅटेगरीसाठी 35 वर्ष आणि PWD साठी 40 वर्ष असं एज रिलॅक्सेशन इथे मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये बघा B फार्मसी म्हणजे बॅचलर डिग्री इन फार्मसीचे सर्व विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे. फ्रेशर विद्यार्थी जर तुम्ही असाल तर यासाठी अर्ज करू शकता. बरेचसे विद्यार्थी ड्रग इन्स्पेक्टरसाठी तयारी करत असतात, त्यांच्यासाठी ही जाहिरात असणार आहे. त्याचबरोबर अजून क्वालिफिकेशन बघा बॅचलर्स ऑफ इंजिनिअरचे जे काही विद्यार्थी असतील ते सुद्धा यासाठी पात्र असणार आहेत. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन मेडिकल और केमिकल और मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक और इंस्ट्रूमेंट और बायोटेक्निकल, पॉलीमर और कंप्यूटर सायन्स, मेडिकल इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट जर तुमचं झाले असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. त्याचबरोबर बॅचलर डिग्री इन फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्स किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री और लाईफ सायन्सेसमध्ये तुमचं बॅचलर झाले असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर इथे त्यांनी काही ड्युटीज वगैरे मेन्शन केले आहे ते तुम्ही सविस्तर या PDF मध्ये बघू शकता. ही एक परमनंट स्वरूपाची भरती असणार आहे. ही एक चांगली संधी असणार आहे. भलेही जागा कमी असणार आहेत पण यासाठी जर तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. हेडक्वार्टर जे असणार आहे ते असणार आहे न्यू दिल्ली. त्याचबरोबर अदर कंडिशन बघू शकता. ऑफिसर मे पोस्टेड एनीवेअर इन इंडिया. तुमचं पोस्टिंग जे असणार आहे ते ऑल इंडियामध्ये कुठेही असणार आहे. तर अशा प्रकारे ही माहिती या PDF मध्ये दिली आहे. तुम्हाला सिलेबसबद्दल जर माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. आपण सिलेबसवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. सिलेबस अजून त्यांनी रिलीज केलेला नाही आहे 2025 साठी, त्यामुळे सिलेबसबद्दल माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर यासाठी तयारी कुठून करायची, कोणकोणते बुक्स यामध्ये रेफर करायचे, सर्व डिटेल माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर समजून सांगतो. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे. ही जी PDF असणार आहे मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ही PDF एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर यासाठी नक्कीच अर्ज करू शकता. तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे. ह्या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.